सकाळच्या घाई गडबडीमध्ये ना पटकन होणारा हेल्दी नाश्ता आपल्याला खायचा असते. आता बरेचदा आपण एक तर पोहे किंवा उपमा करून खात असतो, तर पण आता त्याच्यापेक्षा वेगळा आपल्याला नाश्ता आज बनवायचा आहे. तर इथं आपण रवा किंवा पोहे किंवा कोणत्याही डाळी न वापरता स्पंज डोसा बनवला आहे. तर बघू शकता तुम्ही. तर त्याच्यासोबत एक चटणीसुद्धा बनवली आहे. जर तुमच्याकडे तावा नसेल ना डोशाचा, तर तुम्ही नॉर्मल तव्यावरसुद्धा करू शकता. तिथे एक मी टिप्स सांगितली आहे, ती पण नक्की फॉलो करा. डोशासोबत खाण्यासाठी आपण एक चटणी करणार आहोत शेंगदाण्याची. तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे मी भाजून घेतले आहे. त्याच्यामध्ये थोड्याशा मिरच्या आणि कोथिंबीर टाकायचं आहे आणि छान मिक्सरला आपल्याला बारीक फिरून घ्यायचं आहे. पाण्याचा पहिला वापर करायचा नाही आहे. पहिल्यांदा तर तसंच फिरून घ्यायचं आहे, नंतर पाणी टाकायचं आणि मग पुन्हा एकदा छान फिरून घ्यायचं आहे. तर बघू शकता मी अशी चटणी बनवली आहे. जास्त पातळ किंवा जास्त घट्ट नाही आहे. आता आपल्याला एक फोडणीची तयारी करायची आहे. पहिल्यांदा त्याच्यात मीठ टाकायचं चटणीमध्ये आणि मिक्स करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला पातळ चटणी पाहिजे असेल तर थोडंसं तुम्ही पाणी टाकू शकता किंवा घट्ट पाहिजे असेल तर जास्त पाणी नका टाकू. एका वाटीमध्ये 1 चमचा तेल गरम करून घेतलं आहे. त्याच्यामध्ये मोहरी आणि जिरं छान फ्राय होऊ द्यायचं आहे. त्याच्यामध्ये थोडासा कढीपत्ता पण टाकायचा आहे. आपल्याला कढीपत्ता पण चांगला परतून घ्यायचा आहे. आता ही फोडणी शेंगदाण्याच्या चटणीवर टाकायची आहे आणि चटणी छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. चटणी आपली तयार आहे. तर आता डोसे बनवायला घेऊया. तर इथं डोसे बघू शकता, मस्त मऊ जाळीदार डोसे तयार झालेले आहेत. या पद्धतीने तुम्ही पण करा, मस्त लागतात आणि खमंग होतात. चला तर पटकन आता रेसिपीला सुरुवात करूया. डोस्याची रेसिपी कशी करायची ते बघूया. हे बेसनपीठ आहे ना, तर घरचं आहे, म्हणजे विकतचं बेसनपीठ मी वापरत नाही आहे. तर घरीच म्हणजे 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये डाळ वाळू घातली होती हरभऱ्याची आणि मग गिरणीतून छान दळून आणलेली आहे. एकदम बारीक पीठ आहे हे. जर तुमचे डोसे जर तुम्ही विकतच्या पिठाचे आणले तरी पण छान होतील. मला माहिती नाही विकतच्या बेसनपीठाचे डोसे कसे होतात ते. आम्ही घरच्याच बेसनपीठाचे डोसे बनवले आहेत. तर इथं 2 वाटी मी बेसनपीठ घेतलं आहे. हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे. आता त्याच्यासोबतच त्याच वाटीने 1 वाटी रवा घेतला आहे. तर रवा चाळून घ्यायचा. कोणताही रवा चालेल, जाड किंवा बारीक कोणताही चालेल, कारण आपल्याला मिक्सरला फिरूनच घ्यायचं आहे. तर बघू शकता हे मिक्सरला आपण छान फिरून घेतलं आहे. एकदम बारीक फिरून घेतलं आहे. आता त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी दही घ्यायचं आहे. ज्या वाटीने रवा किंवा बेसनपीठ घेतलं ना आपण, त्याच वाटीने अर्धी वाटी दही आणि ह्याच्यामध्ये आपल्याला 1.5 वाटी पाणी टाकायचं आहे आणि मिक्सरला पुन्हा एकदा छान फिरून घ्यायचं आहे. तर पहिल्यांदा मी 1.5 वाटी पाणी टाकलं होतं, नंतर मिक्सरला फिरून घेतलं, पुन्हा अर्धी वाटी पाणी टाकलं आहे आणि मिक्सरला छान फिरून घेतलं आहे. तर बघू शकता इतकं पातळ झालेलं आहे. तर आपल्याला आता नंतर अजून पाणी टाकायचं आहे, पण नंतर टाकायचं आहे. तर एका बाउलमध्ये आपण एका वाटीमध्ये बॅटर सगळं काढून घेणार आहोत. हा स्पंज डोसा खूप मस्त लागतो, नक्की करून बघा आणि जास्त वेळ लागत नाही, कमी वेळात बनवून तयार होते. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया, 2 ते 3 चम्मच, आणि ते पाणी याच्यामध्ये ओतायचं आहे आणि बॅटर पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघू शकता बॅटर आपलं असं झालेलं आहे. जास्त पातळ किंवा जास्त घट्ट झालेलं नाही आहे. तर आपण हे 10 ते 15 मिनटासाठी बॅटर छान झाकून ठेवून देणार आहोत. 10 ते 15 मिनटानंतर आपल्याला हे बॅटर बघायचं आहे आणि पुन्हा एकदा छान मिक्स करायचं आहे. तर हे थोडंसं याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि त्याच्यावर पाणी टाकायचं आणि पुन्हा छान मिक्स करायचं आहे. तर बघू शकता हे बॅटर जास्त पातळ किंवा जास्त घट्ट नाही आहे, असंच बॅटर आपल्याला पाहिजे आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल किती पातळ आहे बॅटर हे आपलं. म्हणजे तुम्ही पण असंच करा, म्हणजे तुमची पण रेसिपी तितकीच परफेक्ट होईल. आता ह्याच्यामध्ये एक 10वालं पॅकेट इनोचं घेतलं आहे मी. ते इनो आपल्याला छान चाळून याच्यामध्ये टाकायचं आहे. जर तुम्हाला इनो टाकायचा नसेल तर खायचा सोडा तुम्ही चिमूटभर टाकू शकता. आता ह्याच्यावर थोडंसं पाणी टाकायचं आहे इनोवर आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण बॅटर आणि लगेच आपल्याला डोसे बनवायला घ्यायचे आहेत. आता बऱ्याच जणांकडे डोस्याचा तवा नसते. ज्यांच्याकडे नसेल त्यांच्यासाठी ही टिप सांगते मी. जर नॉर्मल तवा, चपातीचा तवा जर तुमच्याकडे असेल किंवा डोशाचा तवा असेल, थोडासा जुना झाला असेल, ते चिटकून बसत असतील तर डोसे, त्याच्यासाठी ही टिप आहे. जर तवा पहिल्यांदा कडकडीत गरम करायचा आणि त्याच्यावर थोडंसं अर्धा चमचा तेल टाकायचं. तेल छान पसरून घ्यायचं आणि त्याच्यावर थोडंसं नॉर्मल पाणी शिंपडायचं. आता हे बघू शकता तवा आपला तयार आहे. तुम्ही याच्यावर डोसे बनवू शकता. कोणताही पेपर डोसा असो, कोणताही डोसा असो, तुम्हाला जेही डोसे बनवायचे असतील ते तुम्ही या तव्यावर डोसे बनवू शकता. आता एक पळीभर बॅटर घेतलं आहे, ते पॅनमध्ये टाकायचं आहे आणि हे दोन्ही साईडने आपल्याला डोसे छान भाजून घ्यायचे आहेत. हे पॅनला थोडे पण चिटकत नाही आहेत. तर बघू शकता खूप मस्त होतात. मी इथे खूप कमी तेलाचा वापर केला आहे. जर तुम्हाला बटर किंवा तूप किंवा तेल काही लावायचं असलं तर तुम्ही लावू शकता. खूप मस्त लागतात हे स्पंज डोसा. आणि सगळे डोसे केल्यावर जाळीवरच काढायचे, नाही तर त्यांना खालून घाम सुटते आणि ते ओले होतात आणि गरमागरम खायचे. आपली रेसिपी तयार आहे, नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली नक्की सांगा.